अंबरनाथचा राजकीय जो इतिहास आहे तो रक्तरंजित राहिलेला आहे. यापूर्वी देखील अंबरनाथ नगर परिषदेचे 5 पेक्षा जास्त जे नगरसेवक आहेत त्यांची हत्या झाली आहे. आणि मतदानाला अवघे 2 दिवस उरलेले असताना भाजपाचे जे उमेदवार आहेत पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार झाला. त्यात ते थोडक्यात बचावलेले आहेत. त्यांचा जो चालक आहे तो गंभीर जखमी आहे. या ठिकाणी काँग्रेसची भूमिका देखील या नगर परिषदेच्या निवडणुकीत अत्यंत महत्त्वाची आहे. काँग्रेसने देखील नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवार दिलाय. त्यांचीही दावेदारी प्रबळ मानली जाते. काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष आपल्या सोबत आहेत. सर, काय सांगाल? अंबरनाथ शहराचा इतिहास रक्तरंजित राहिलेला आहे. कुठेतरी अंबरनाथ शहर शांत होताना दिसत होतं. मात्र मतदानाला अवघे 2 दिवस उरलेले असताना भाजपाच्या उमेदवारावर आणि मुख्यमंत्र्यांची आज सभा असताना त्याच दिवशी हा गोळीबार होतोय. कसं पाहता या सगळ्या घटनेकडे? आज म्हणजे मुख्यमंत्री शहरात येत आहेत, पोलीस बंदोबस्त असताना जर एवढी हिंमत होते मारेकऱ्यांची आणि या गुंडशाहीची, म्हणजे त्यांना मुख्यमंत्री शहरात येत आहेत, बंदोबस्त वाढलेला आहे. डीसीपी सीपी साहेब अंबरनाथ स्वतः पीआय आणि मला वाटते वरून डीजींचे आदेश असतील आणि त्या अनुषंगाने शहरात बंदोबस्त असताना नाकाबंदी असताना एवढा मोठ्या प्रमाणात गोळीबार होतोय. म्हणजे हे दहशतीचं वातावरण आहे आणि ही गुंडशाही आहे हे लक्षात येत नाही. माझं माननीय मुख्यमंत्री ते यांनाही आव्हान असेल का ही जी गुंडशाही बंद झाली पाहिजे. पण माझं असं अंबरनाथकरांना आव्हान असेल का ही गुंडशाही बंद करायची असेल तर पहिला यांना मोडीस काढायला लागेल आणि आपल्याकडे 20 तारीख आहे, अजूनही वेळ गेलेली नाहीये. ही दडपशाही ठेकेदारी आणि गुंडशाही मोडून काढायचं असेल आणि अंबरनाथला विकासाकडे न्यायचं असेल तर आपल्याला तिसरा पर्याय द्यावा लागेल. आणि आम्ही आपल्या समोर तिसरा पर्याय म्हणून काँग्रेस आणलेली आहे. आम्ही भूमिपुत्र स्थानिक उमेदवार दिलेला आहे आणि आम्ही इथलाच सुशिक्षित उमेदवार दिलेले आहेत. पण ज्यांनी काय उमेदवार दिलेले आहेत गुंड प्रवृत्तीचे, ज्यांच्या अंगावर 50-50 गुन्हे आहेत, किती उमेदवारांच्या अंगावर खुनाचे गुन्हे आहेत, हाफ मर्डरच्या केसेस आहेत आणि त्यांचे कुठेतरी या गुंडशाहीला आळा करावा आणि अंबरनाथमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी ही अंबरनाथची अपेक्षा मूलभूत. अंबरनाथची शांतता प्रस्थापित होण्याची अंबरनाथकरांची अपेक्षा आहे. मात्र आपण जर पाहिलं तर या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये केंद्रात राज्यामध्ये सेना भाजपा एकत्र आहे. मात्र अंबरनाथ शहरामधली परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. म्हणजे सेना आणि भाजपा एकमेकांचे कट्टर दुश्मन आपल्याला दिसून येतात. या सगळ्या राजकीय घडामोडींवर काय बोलाल? हे पहा, हे कट्टर दुश्मन दिसताय ते, पण जेव्हा सत्तेची वेळ येते दोघे पण आम्ही दोघे भाऊ मिळून मिळून खाऊ ही अवस्था नंतर पुन्हा जर हीच जर परिस्थिती ते पुन्हा सत्तेला एकत्रित होतात ना. वरिष्ठ त्यांचे एकत्रित करतात, पण इथे गरिबाचा जीव जातो. अंबरनाथ ची जनता ही चिरडली जाते आणि यांच्या हुकुमशाहीमुळे अंबरनाथचा विकास होत नाही, यांच्या ठेकेदारीमुळे अंबरनाथचा विकास होत नाही. हे फक्त देखावे आहेत आणि इथे ही या अंबरनाथला हे कलंक लागलेला आणि परंपरा लाभलेली आहे. ही जर मोडीच काढायची आहे, खुनशाही, दरोडे आणि ही जी गोळीबार हे जर बंद करायचं असेल तर अंबरनाथकरांच्या हातात आज वेळ आलेली आहे. तुम्ही भूमिपुत्रांना एकदा चान्स द्या, पहा अंबरनाथचा विकास कसा होतो. याच मुख्यमंत्र्यांकडून, याच आम्ही मुख्यमंत्री किंवा खासदार आमदारांकडून निधी घेऊन अंबरनाथचा विकास करू. हे जे गुंड जर बंद केले तर अंबरनाथकरांवर मेहरबानी होईल. माझी विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना, येतात माननीय मुख्यमंत्री साहेब, आपल्याला विनंती आहे तर कुठेतरी ही ठोकशाही हुकुमशाही बंद झाली पाहिजे. कारण की आपण येतात हे सुद्धा यांना हे विसरलेत, भान राहिलं नाही आणि बाहेरची लोक आणून इथे गुंडशाही निर्माण करतायत. बरं दादा, जर काँग्रेस हा पर्याय तुम्ही म्हणताय तर शहरासाठी काय ब्ल्यू प्रिंट आहे आपली या विकासासाठी? माझं तर अंबरनाथ शहरामध्ये पहिलं तर मूलभूत गरजा आहेत. अंबरनाथसाठी पाणी, मुबलक पाणी आणि चांगलं हॉस्पिटल, जेणेकरून आम्हाला मुंबईला जाऊन अर्ध्या रस्त्यामध्ये अंबरनाथकरांचे जीव जात आहेत याच्यापासून आम्हाला मुक्तता मिळेल. आणि अंबरनाथमध्ये चांगले कॉलेजेस आणि चांगल्या महिलांसाठी प्रशिक्षण संस्था आणि जे गरजू, ज्यांना कामाची गरज असते तरुणांना आम्ही अंबरनाथ शहरातून दर महिन्याला 2 ते 3 रोजगार मेळावे लावून शक्यतो त्यांना आम्ही रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न करू. कारण एवढी मोठी इंडस्ट्रीयल अंबरनाथला लाभलेली आहे ना. अंबरनाथ हे मिनी हिंदुस्थान मोजलं जातं पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि अंबरनाथला वारसा लाभलेला आहे मेडिसिनचा, कंपन्यांचा, ईस्ट इंडिया कंपन्यासारख्या आलेल्या आहेत. रोजगाराची संधी आणि ती संधी आम्ही लोकांना, तरुणांना आणि महिलांना उपलब्ध करू. किती दावेदारी आहे आपली नगराध्यक्ष पदाची? कारण विधानसभेला देखील आपल्याला 40,000च्या प्लस मतदान होतं. यावेळेस काय दावेदारी आहे आपली? आमची बघा, अंबरनाथमध्ये शिवसेना, भाजपा आणि मनसेला मिळून 61,000 मतं मिळाली होती आणि आम्हाला 40,000. जर शिवसेना, भाजप आणि मनसे वेगळी झालीये तर काँग्रेसला निश्चित संधी आहे. आणि भूमिपुत्र म्हणून संपूर्ण गाव, ग्रामस्थ, पाले असेल, जावसी असेल, बांद्रापाडा असेल किंवा मोरोली, चिखलोली, ठाकूरपाडे असतील किंवा जांभेली असेल,
हे आमच्या बरोबर आहेत, भूमिपुत्र म्हणून आम्हाला मतदान करणार आहेत. आमच्या बरोबर मुस्लिम समाज आहे, आमच्या बरोबर ख्रिश्चन समाज आहे, आमच्या बरोबर दलित समाज आहे, आमच्या बरोबर खानदेश मराठा समाज आहे आणि आमच्या बरोबर तमिळ समाज आहे. यांचे आम्ही उमेदवार दिलेले आहेत, बंजारा समाजाचे उमेदवार दिलेले आहेत. म्हणून सगळ्या समाजाला घेऊन आम्ही एकोप्याने चालणार आहोत आणि त्याकरता आम्हाला चान्सेस जास्त आहेत, कारण की सगळे समाज आणि रिक्षा युनियन आमच्या बरोबर आहे. 8,000 रिक्षावाल्या बरोबर आहेत आणि 8,000 क्रिकेटपटू आमच्या बरोबर आहेत. का यांनी शहरामध्ये खेळण्यासाठी मैदानं सुद्धा नाही ठेवलेली, त्यांचा पण कुठेतरी रोष आहे. आणि इथे वारकरी संप्रदाय यांच्याकरता हे वारकरी भवन बांधू शकले नाही, म्हणून आम्ही वारकरी भवन सुद्धा बांधणार आहोत, जेणेकरून इथे लोक गुण्या गोविंदाने नाचतील. म्हणून आम्ही अंबरनाथ करता हा एक आमचा विकासाचा मुद्दा असेल. फ्लायओव्हर बनवणे आणि चांगले इथे इन्स्टिट्यूट आणणे, चांगल्या कंपन्या अंबरनाथमध्ये आणणे हा आमचा प्रथम प्राधान्य बरं, राहणार. काँग्रेसला जर उमेदवारांनी इथल्या मतदारांनी संधी दिली तर अंबरनाथ जे शहर आहे, जे कुठेतरी गुन्हेगारी पार्श्वभूमीचं शहर म्हणून ओळखलं जात होतं, काही कालांतरानं त्याची ओळख बदलली होती. मात्र आजच्या या गोळीबाराच्या घटनेनं पुन्हा एकदा अंबरनाथ शहर गुन्हेगारीच्या दिशेने वळतंय. तुमच्या काळामध्ये जर सत्ता आली तर कशा प्रकारे गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार आहात? आमच्याकडे काँग्रेसकडे सत्ता आल्यानंतर पहिला तर आम्ही इथे जे अंमली पदार्थांची तस्करी आणि जे सट्टे बाजार आणि जे दारूचे गुत्ते हे पहिला बंद करू. कारण इथून मूळ आणि अंबरनाथ शहरातली जी नगरपालिकेतून जी ठेकेदारी सुरू होते आणि जी पाणी टँकर माफिया यांच्यापासून जी ठेकेदारी आणि हुकुमशाही सुरू होते, ही पहिला आम्ही मोडीस काढू आणि अंबरनाथ शहराचे जे विकासाचे मार्ग आहेत ते खुले करून देऊ. जनतेसाठी चांगले सुसज्ज रस्ते. आज लहान मुलांना शाळेतून घरी जाताना दुपारी 1ला सुटलेला मुलगा 3 वाजता जातो, म्हणजे कुठेतरी ट्रॅफिक जाम होते. रिक्षावालाही याच्याकरता वैतागलेले आहेत आणि याला आम्ही अंबरनाथ शहराला सुसज्ज असं बसवण्याकरता पूर्ण काँग्रेस प्रयत्नशील राहील. आमच्या एकदा हातात संधी द्या अंबरनाथ करोना आव्हान आहे, एकदा संधी द्या, आम्ही निश्चित अंबरनाथचा विकास घडवू. अंबरनाथकरांनो एकदा संधी द्या, निश्चित अंबरनाथचा विकास घडू, असं ब्लॉक अध्यक्षांचं म्हणणं आहे. मात्र सगळी जर पार्श्वभूमी पाहिली तर विकासाची काय ब्ल्यूप्रिंट आहे काँग्रेसची ते देखील त्यांनी सांगितलंय. आणि विशेष म्हणजे विधानसभेमध्ये काँग्रेसला जवळजवळ 40,000चं मतदान झालेलं आहे. गणेश मंजुळानंतर न्यूज 18 लोकमत.